रशियाद्वारे संयुक्तपणे निर्मित ब्रह्मोस NG सुपरसोनिक क्रूझ मिसाईलची चाचणी येणाऱ्या 2 वर्षात सुरू होणार आहे. ब्रह्मोस NG हे भारतीय वायुदलातील विमानातून सोडण्यासाठी विकसित करण्यात येत आहे. 290 किलोमीटरची उल्लेखनीय रेंज आणि मॅक 3.5च्या धडाकेबाज वेगासह ब्रह्मोस NG हे जगातील सर्वात घातक एअर लॉन्च क्रूझ मिसाईल मानले जाते. भारतीय लष्कराने 125 मिलीमीटर आर्मर पियर्सिंग फिन स्टॅबिलाइज्ड डिस्कार्डिंग सॅबोट AFFSDS दारुगोळ्याचे उत्पादन भारतामध्ये करण्यासाठी भारतीय कंपन्यांसाठी RFI जारी केली आहे. AFFSDS हा दारुगोळा भारतीय सेनेतील T-72 आणि T-90 रणगाड्यांची मारकक्षमता वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. उच्च डेप्थ ऑफ पेनेट्रेशन DOP क्षमता असणारा हा दारुगोळा प्रगत संरक्षण प्रणालींनी सुसज्ज असणाऱ्या आधुनिक आर्मर्ड वाहनांना भेदण्यास सक्षम असणार आहे. भारतीय वायुसेना आपल्या ताफ्यातील जुन्या IL-76 कार्गो विमानांना बदलण्यासाठी नवीन कार्गो विमानांच्या शोधात आहे. जपानच्या कवासकी हेवी इंडस्ट्रीजद्वारा निर्मित कवासकी C2 हे विमान यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. कवासकी C2 विमान हे 40 टनांपर्यंतचा पेलोड वाहून नेण्यास सक्षम असून इतर C1, C-130 हॅक्युलर्स व A400M ह्या कार्गो विमानांच्या तुलनेत अधिक आहे. 890 किलोमीटर प्रति तासाचा कमाल वेग, 6500 किलोमीटर रेंज व 12200 मीटर उंचीवर उडण्याची क्षमता कवासकी C2 विमानांना एक उत्कृष्ट कार्गो विमान बनविते. आंतरराष्ट्रीय सहाय्यता अभियान, सैन्यांची वाहतूक, सैन्य सामानांची वाहतूक, वैद्यकीय मदत पुरवणे या कामासाठी या विमानांचा वापर केला जाऊ शकतो. सारंग प्रकल्पाअंतर्गतच्या आर्टिलरी मॉडर्नायझेशन प्लॅननुसार भारतीय सेना 400 नव्या पिढीच्या 155 mm to 152 कॅलिबर तोफांची खरेदी करण्याच्या विचारात आहे. खरेदी केल्या जाणाऱ्या या तोफा संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या असतील. भारतीय सेनेमध्ये अशा एकूण 1200 तोफांची आवश्यकता आहे, पण बजेटच्या अडचणीमुळे पहिल्या बॅचमध्ये 400 तोफा खरेदी केल्या जात आहेत. K9 वज्रतोफांची निर्मिती करणारी लार्सन अँड ट्युब्रो, भारत फोर्ज आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड या कंपन्यांना प्राधान्य या स्पर्धेत असणार आहे. DRDOने बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या फेज 3चा विकास करण्यास सुरुवात केली आहे. BMD कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भारताने PDV आणि ADV इंटरसेप्टर मिसाईल तैनात केली असून त्यांच्या सहाय्याने 2000 किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल्सना रोखले जाऊ शकते. BMD फेज 2ची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून त्या अंतर्गत AD1 आणि AD2 या 2 नव्या इंटरसेप्टर मिसाईलचा विकास करण्यात येत आहे. AD1 आणि AD2 ही इंटरसेप्टर मिसाईल्स इंड्यू लो एक्सो वातावरणात 5000 किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी विकसित केली जात आहेत. BMD फेज 3 अंतर्गत DRDO नवीन ADAH आणि ADAM अशी 2 इंटरसेप्टर मिसाईल्स विकसित करणार असून ही इंटरसेप्टर मिसाईल्स हायपरसोनिक मिसाईल्सना रोखण्यास सक्षम असणार आहेत. येणाऱ्या 4-5 वर्षात या इंटरसेप्टर मिसाईल्सच्या परीक्षण चाचण्या सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO लेझर आणि मायक्रोवेव्ह क्षमतेवर आधारित डायरेक्टेड एनर्जी वेपन्स विकसित करत आहे. या डायरेक्टेड एनर्जी वेपन्सच्या माध्यमातून छोटे मोठे ड्रोन, फायटर जेट यासारख्या हवाई टार्गेट्सना नष्ट करता येईल. या डायरेक्टेड एनर्जी वेपन्सचा उत्पादन खर्च जरी जास्त असला तरी त्यांच्या वापरामुळे ऑपरेशनल खर्चामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात कमी येऊ शकते. मॅजिक मायना या बेंगलोरमधील कंपनीने त्यांच्या मुनिस्ट्रिक्स 4 मोटार सेल ड्रॉप सिस्टीम UAVचे अनावरण केले आहे. मुनिस्ट्रिक्स हा UAV एकावेळी 60 mm किंवा 2 81-82 mm मोटार वाहून नेण्यास सक्षम आहे. हा UAV वॉरहेडचा प्रकार निवडण्यात लवचिक असल्याने इम्पॅक्ट डिटोनेशन, विलंबित स्फोट, नियर सरफेस डिटोनेशन आणि डिस्टन्स डिटोनेशन असे कार्य करण्यास सक्षम आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला काउंटर करण्यासाठी यामध्ये जामर जॅमिंग सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे.